दहशतवादाचा खात्मा करणं ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य। 7 मे रोजी भारतानं 9 दहशतवादी तळ नष्ट केली। यात पाकिस्तानातील 100हून अधिक दहशतवादी मारले, भारतीय लष्कराची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। भावलपूर आणि मुरीदके आमच्या निशाण्यावर होते। कसाबनं प्रशिक्षण घेतलेला तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय सैन्याने सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी। पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाई केली। पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले। डीजीएमओ पत्रकार परिषदेतून खुलासा। पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीने उत्तर देण्याचे आदेश। कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार, भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा। सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद। पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, भारतीय लष्कराची माहिती। धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसना टार्गेट केलं। भारताकडून पाकची 11 एअरबेस उद्ध्वस्त। यात चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान, भारतीय हवाई दलाची माहिती। शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं। तिन्ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। लखनौमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन। रावळपिंडीपर्यंत ब्रह्मोसचा आवाज गेला। भारतीय सेनेच्या शौर्याची धमक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून कौतुक। युद्धबंदी संदर्भात लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींची पश्चिम क्षेत्रातील सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। सीमा भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास जशास तसं उत्तर द्या, उपेंद्र द्विवेदींच्या सूचना। पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेवरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। खबरदारीचा उपाय म्हणून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट। जैसलमेरमध्ये याआधी पाकिस्ताननं केला होता ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। भारताकडून पाकिस्तानच्या 4 हवाई तळांवर हल्ला। भोलारी, नूरखान, जेकबाबाद, सरगोधा हवाई तळांवर हल्ला करत भारताचं प्रत्युत्तर। पाकिस्तानातील नुकसानाचे फोटो समोर। पुलवामा हल्ल्यात आमचा हात होता, पाकिस्तानी सैन्याची पहिल्यांदाच कबुली। पुलवामा हल्ल्याच्या वेळी आम्ही रणनीतिक कौशल्य दाखवलं, यापुढे अशा कारवाया करू। पाक हवाई दलाचा अधिकारी सय्यद मोहम्मदची दरपोक्ती। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत आपलं पथक पाठवणार। पाकचे दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधाचे भारत पुरावे देणार। पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होणार, सूत्रांची माहिती। उद्या डीजीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाक व्याप्त काश्मीर परत देतं, पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका। पंतप्रधान मोदीचा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्यासोबत संवाद। हल्ला झाल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होईल, मोदींचं बैठकीत वक्तव्य।